लाडक्या बहिणीसाठी ते आनंदाची बातमी आलेली आहे. खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. ₹3,000 जी जमा होणार आहे आपले नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता, याची तारीख आणि वेळ ही अखेर जाहीर झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर व डिसेंबरचे ₹3,000 याची तारीख, वेळ जाहीर. या यादीमध्ये तुमचं नाव आहे का? हे कसं तपासायचं आणि याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. बघू शकता बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्या 2 महिन्यांपासून न मिळाल्याने राज्यातील लाखो भगिनी चिंतित आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून गेला तरी खात्यात पैसे जमा न झाल्याने महिलांना वारंवार बँकांच्या चक्रा माराव्या लागत आहे. मात्र आता या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहे. बघा, आता आपण ज्या हप्त्याची ती आतुरतेने वाट बघत बघत आहोत, त्या हप्त्याची आता प्रतीक्षा अखेर आपल्या लाडकी बहिणींची ते संपणार आहे. जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे ना, हा आता आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. याची तारीख सुद्धा आणि वेळ सुद्धा इथे जाहीर झालेली आहे. 2 महिन्यांचे हप्ता का रखडला? आता हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे का रखडले? याचं नेमकं कारण काय आहे ते आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर जे आपले पैसे आहेत ते कधी जमा होणार आहे याची माहिती आपण इथे बघणार आहोत. राज्यात सध्या नगर परिषद पाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमुळे लागू झालेली आचारसंहिता आणि तांत्रिक पडताळणीची प्रक्रिया यामुळे निधी वितरणात विलंब झाल्याचे बोलले जात आहे. प्रशासकीय कामाचा व्याप आणि ई-केवायसी प्रक्रियेची पडताळणी यामुळे हा निधी थांबला असल्याची दाट शक्यता आहे. बघा, आता ई-केवायसी सुरू असल्यामुळे याचे पैसे हे थांबले असं कारण इथे सांगितले जात आहे. आता मकर संक्रांतीला मिळणार ₹4,500 भेट. आता बघा, पुढच्या महिन्यामध्ये नवीन वर्षाचा पहिला जो सण असतो तो म्हणजे आपला मकर संक्रांत आहे आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मुहूर्तात आपल्याला हे जे पैसे आहे हे जमा होऊ शकतात. निवडणुकीच्या रणधुमाळी महिलांना खुश करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 15 आणि 16 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका मतदानापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे नियोजन सुरू असल्याचे समजते. बघा, आपला जो हप्ता आहे, हा हप्ता 15 किंवा 16 तारखेला म्हणजेच जानेवारीला आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची खूप जास्त इथे शक्यता आहे. याचे नियोजन सुद्धा सुरू असल्याची इथे समजते. आता संभाव्य हप्त्याची जी गणित आहे ना, हे नेमके समजून घ्या कसे आहे. बघा, जो आपला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता ₹1,500 आणि डिसेंबरचा ₹1,500 हा अजून थकीत आहे. दोन्ही हप्ते आपल्याला भेटलेले नाही आणि जो येणारा महिना हा म्हणजे जानेवारी 2026 नवीन वर्षाचे ₹1,500 अशी 3 म्हणजे 15 त्रिक 45 म्हणजे असे ₹85 आपल्याला एकत्र मिळण्याची आता शक्यता आहे. जर तुम्हाला हे पैसे भेटले तर तुम्ही काय कराल ते सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जर सरकारने तिन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला तर 14 जानेवारी रोजी महिलांच्या खात्यात ₹45 जमा होऊ शकतात. यामुळे सण आणि निवडणूक या दोन्ही पार्श्वभूमीवर महिलांना मोठा इथे आर्थिक दिलासा इथे मिळू शकतो. बघा, जर 14 जानेवारी रोजी महिलांच्या खात्यात ₹4,500 जर जमा झाले ना, तर यामुळे त्यांची निवडणुकीचं पण काम होईल आणि यामुळे काय होणार आहे, की जो आपला येणारा सण आहे, या सणाच्या मुहूर्त सुद्धा इथे पैसे दिले जाणार आहेत. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला